नमस्कार. नम्रताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आता पावसाचे सीझन चालू आहे आणि पावसाच्या सीझनमध्ये आपण बाहेर पडलो तर जास्तीत जास्त आपल्याला दिसतो ते म्हणजे मक्का. असं तर आपण भाजून खातोच मक्का, पण आपण ह्याच्या रेसिपी पण बनवू शकतो. तर आज आपण बनवणार आहोत मक्याचे कटलेट. त्याला फ्रिटर्सही म्हणतात, म्हणजेच ते मक्याचे कटलेट. तर ते चांगले मी भरीव असे मक्का घेतलेला आहे. ह्याचे दाणे आपण काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर ह्याला वाटून घेऊया. आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढूया. बघा, एवढे जाडसर असं मी ठेवलेलं आहे. ह्याच्यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर सर्वात अगोदर आपण घालणार आहोत 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. आता ह्याच्यात 1 चमचा आपण घालणार आहोत धने पावडर आणि 1 चमचा जिरे आणि काळी मिरीची पावडर, 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. ह्याच्यात आपल्याला घालायची आहे अर्धी वाटी कोथिंबीर आणि अर्धी वाटीच घालायची आहे गाजर खिसून. तुम्ही इतरही काही भाजी हवी असेल तर घालू शकता. ह्याच्यात मी 2 चमचे घालत आहे तांदळाचं पीठ आणि ह्याच्यात 3 टेबलस्पून घालायचे आहे ब्रेड क्रम्स. तुम्ही रवा पण घालू शकता, पण ब्रेड घातल्याने चांगली चव येणार आणि बाइंडिंगही छान होणार. आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि सर्व आपल्याला मिश्रण मिक्स करून ह्याचे असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता ह्याला. आणि इथे मी साईडला ब्रेड क्रम्स घेतलेले आहे. त्याच्यात आपण चांगलं हे असं गोळवून घेऊया. आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण चांगलं ह्याला डीप फ्राय करून घेऊया. स्लो गॅसवरच आपल्याला फ्राय करायचं आहे. छान असे आपले कुरकुरीत मस्त झालेले दिसत आहेत हे. आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मस्त गरमागरम चहा करून चहासोबत आपण ह्याची लज्जत घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.